पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. यदालंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं, तदालंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं, शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. पंढरीनाथ भगवान की जय. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. नवनीत सम नवनीत प्रिय, नवनीत सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन रत, गोकुल संकट हारी राजा राम, गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना चरणी नेहि, शरणागत दीना चरणी नेहि, शरणागत दीना चरणी नेहि, करुणा दृष्टि हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे, राजा राम राम चरणी लक्ष लागोरे, कीर्तन संगे रंगात देह वागोरे, कीर्तन संगे रंगात देह वागोरे, बालकृष्ण चरणी लक्ष लागोरे,
राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हाहो. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हाहो. काम क्रोधादिक जाती निज धामाहो. काम क्रोधादिक जाती निज धामाहो. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. सारासार वदविता सद्गुरुराया हो. सारासार 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 वदविता सद्गुरुराया हो. मंगलधाम जीवन नरहरि पाया हो. मंगलधाम जीवन नरहरि पाया. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. राजा राम राम चरणी लक्ष लागो रे. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो हो. तन्मय हो नि बलवंत प्रेमे गावो. तन्मय हो नि बलवंत प्रेमे गावो. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. राजा राम राम चरणी लक्ष लागो. चरणी लक्ष लागो. चरणी लक्ष लागो रे. श्री गणेश जय गणेश. श्री गणेश जय गणेश. वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज. श्री गणेश जय गणेश. श्री गणेश जय गणेश. गाऊनिया गोड गाणी. गाऊनिया गोड गाणी. आळविते चिंतामणी. आळविते चिंतामणी. राखी प्रभु आज लाज. राखी प्रभु आज लाज. श्री गणेश जय गणेश. श्री गणेश जय गणेश. येऊनी मम कीर्तनास देई मनी मज पिरास. शुभवर हा देई उषास. शुभवर हा देई उषास. श्री गणेश जय गणेश. श्री गणेश. श्री गणेश. श्री गणेश. एकदा सगळ्यांनी भजन करूया. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. शिव हर रे. शिव हर रे. सांब सदा शिव. शिव हर रे. पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. त्यागिता देह जड भाग जाऊ. त्यागिता देह जड भाग जाऊ. कीर्ती मागे राहो चिरकाल. कीर्ती मागे राहो चिरकाल. त्यागिता देह जड भाग जाऊ. त्यागिता देह जड भाग जाऊ. सज्जना बामना हेची धरी क्रिया. सज्जना बामना
हेची धरी क्रिया नको भलतिया चंदाला गुण नको भलतिया चंदाला गुण त्यागिता देह जड भाग जाऊ त्यागिता देह जड भाग जाऊ स्वये झिजुनिया जीववितो जना स्वये झिजुनिया जीववितो जना कया तू चंदना बरवी गोडी कया तू चंदना बरवी गोडी त्यागिता देह जड भाग जाऊ त्यागिता देह जड भाग जाऊ देह जिजवावा सज्जना कारणी देह झिजवावा सज्जना कारणी धन्य तरी जीणे दास म्हणी धन्य तरी जीणे दास म्हणी त्यागिता देह जड भाग जाऊ दाह देह जड भाग जाऊ कीर्ती मागे राहो कीर्ताय कीर्ती मागे राहो कीर्ताय त्यागिता देह जड भाग जाऊ जड भाग जाऊ जड भाग जाऊ शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज निरूपणासाठी घेतलेला अभंग हा ज्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं अशा समर्थांचा आहे आणि ह्याच अर्थाचा एक त्यांचा मनाचा श्लोक सुद्धा आहे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे जय जय रघुवीर समर्थ। दोन्हीचा अर्थ आपल्याला एकच दिसतो। संत हे जगामध्ये अवतार घेतात ते आपला उद्धार करण्यासाठीच घेतात। आपल्याला चांगलं काय वाईट काय हे सांगण्यासाठीच ते घेतात। त्याप्रमाणे आज सुद्धा समर्थ आपल्याला हाच उपदेश करतायत। त्यागिता हा देह जड भाग जावो कीर्ती मागे राहो चिरकाल। कीर्ती म्हणजे जी आपोआप होते ना तिला कीर्ती म्हणतात। जसा सुगंध पसरत जातो त्याप्रमाणे कीर्ती ही पसरत जाते बर का। प्रसिद्धी आणि कीर्ती याच्यामध्ये आपण गल्लत करत असतो। प्रसिद्धी ही आपली आपणच करतो। हल्ली जाहिरातबाजीचं युग आहे। अहो मोठे मोठे बॅनर फ्लेक्स लागलेले असतात की नाही रस्त्यावरती। अहो स्वतः पैसे खर्च करून ते बॅनर उभारून ते लावून त्या लोकांना पैसे देऊन अशी प्रसिद्धी केली जाते। आणि चांगलं वागून सदाचाराने वागून जी मिळते ती सिद्धी। पण साधक ह्या सिद्धीच्या जर मागे लागला तर मात्र परमार्थामध्ये त्याला पुढे जाता येत नाही। कारण सिद्धी हा अडथळा आहे। म्हणून
त्याच्या मागे जाऊ नाही. इथे मुळात समर्थ कीर्ती हा शब्द वापरतायत ना, तो कशासाठी? मरणोत्तर त्यागिता हा देह, म्हणजे आपण मेल्यानंतर हा जड जीव जो आहे त्याचा भाग निघून जातो. पण तुम्ही जे आयुष्यभर वागलाय जीवनामध्ये, ते चांगलं आहे का वाईट आहे? जर चांगलं असेल तर ती कीर्ती खूप चिरकाल टिकते. बघा, अगदी संतांची उदाहरणं जर आपण घेतली तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, अहो ह्यांनी कुठे आपली प्रसिद्धी केली होती का? दे हयात असताना त्यांना कोणी मान दिलाय का? पण आज 750 वर्षे झाली तरी सुद्धा ज्ञानोबारायांची कीर्ती चालूच आहे, चिरकाल टिकली आहे. आजही लोक आळंदीला जातात, देहूला जातात, जांबला जातात, चाफळला जातात, सज्जनगडावर जातात. ती ह्या सगळ्यांची कीर्ती जी उरलेली आहे ना, जी कीर्ती सुगंध आहे, त्या कीर्ती सुगंधाने ते जातात. कारण कीर्ती ही चिरकाल टिकणारी आहे. सूरत सूरत से मूरत भली. अहो, या देहापेक्षा कीरत मोठी आहे. म्हणून दोह्यामध्ये असं म्हटलंय की मूरत तो जाती रही, कीरत बिना पंख उड जाय. ही कीर्ती जी आहे ना, तिला पंख नाहीत तरी सुद्धा ती सगळीकडे जाते. म्हणून तर चांगल्या माणसांची कीर्ती ही पसरत असते. म्हणजे अगदी संतच व्हायला पाहिजे असं नाही. अहो, आम्ही कीर्तनकार दुसऱ्या गावांना जातो, तिथे आधी येऊन गेलेले कीर्तनकारांचं आम्हाला बरंच काही काही कळतं. तसं आपल्याबद्दल सुद्धा असेल ना, आणि ते आपल्याला दुसऱ्यांकडनं कळतं, त्याला कीर्ती असं म्हणतात. मग काही जण सांगतात की ते कीर्तनकार असेच आहेत, त्यांना एसीच रूम लागते. अहो, तुमचं काही नाहीये तसं, पण आपल्यानंतर हे बोलतायत का, तर ते खरं. असो, विनोदाचा भाग सोडून देऊया. पण कीर्ती ही मागे उरायला पाहिजे, कारण कीर्ती ही चिरकाल टिकणारी असते. म्हणून प्रसिद्धी आणि कीर्ती ह्याच्यामध्ये आपण गल्लत करायची नाहीये. मग आपल्या चांगल्या आचरणाने मना सज्जना बामना, मनाला ते सांगतायत की तू मना सज्जन आहेस, तू तयार आहेस ना, सज्ज आहेस ना. कशासाठी? हेची क्रिया धरावी. असं तू वागणं वाग की तुझा देह चंदनासारखा झिजला पाहिजे. कशासाठी? तर तुला ह्या चांगल्या गोष्टींचा जर छंद लागला तर तुझा देह चंदनासारखा झिजेल. मग चांगल्या गोष्टी कुठल्या? अहो, इतर ठिकाणी न जाण्यापेक्षा जर आपण कथा कीर्तनांना गेलो तर सहजच आपल्या मनावर चांगले परिणाम होतात. अहो, व्यसन, छंद म्हणजे व्यसन सुद्धा एक अर्थ घेतलेला आहे. म्हणून तर एका अभंगात असं म्हटलंय, असादरी छंद जाय कुटोनिया भवबंध, असादरी छंद जाय कुटोनिया भवबंध. असा तू मनाचा छंद धर की हा भवबंध तुटून गेला पाहिजे. मग असा छंद घेऊन दोनच प्रकारची खरं व्यसनं चांगली आहेत बरं का. आपल्याला सगळ्यांची इतर व्यसनं माहिती आहेत, पण हरिनामस्मरणाचं व्यसन लागलं पाहिजे आणि विद्या ग्रहण करण्याचं व्यसन लागलं पाहिजे. कारण आपण आयुष्यभर हे विद्यार्थीच असतो, पण हरिनामाचं व्यसन लागायला पाहिजे. म्हणून नको भलतिया लागो छंद, आम्हाला इतर कुठलाही छंद लागायला नकोय. म्हणून हा चांगला छंद जर आपल्याला लागला तर आपली कीर्ती ही दिगंत होणार आहे. म्हणून त्यासाठी काय करायचंय तर समर्थ सांगतात, स्वये झिजुनिया निवविती जना, तया तू चंदना बरवी गोडी. स्वये झिजुनिया. अहो,
स्त्रिया सुद्धा त्याग करतात. घरासाठी किती त्याग करत असतात स्त्रिया. ही माझी माणसं आहेत, हा माझा संसार आहे, ही माझी मुलं आहेत, म्हणून स्त्रिया ह्या त्याग करत असतात. मग ह्या त्याग त्या आयुष्यभर करत असतात. म्हणून असं लिहिले सांगितले एका कवयित्रीने. काय सांगतायत त्या? स्वार्थ सुजन त्यजिती जगी, स्वार्थ त्यजन त्यजिती जगी, स्वार्थ सुजन त्यजिती. बल धैर्य आदर्श हेची पुढे ठेविती जगी, स्वार्थ सुजन त्यजिती. बाल वृद्ध नर अथवा, बाल वृद्ध नर अथवा वनिता, स्वसुखा विसरती ध्येया करिता, स्वसुखा विसरती ध्येया करिता. योगी विमलमती, योगी विमलमती जगी, स्वार्थ सजनती जगी, स्वार्थ सुजन त्यजिती. स्वार्थ स्वजन त्यजिती जगी, स्वार्थ सुजन जग त्यजिती. अहो, स्वार्थ त्यागण करणं म्हणजेच देह चंदनासारखा झिजून आहे. मग चंदनाचीच इथे का उपमा दिली आहे? कारण चंदनाकडे गुण आहेत. चंदन हे सुगंधी आहे आणि चंदन हे शीतल सुद्धा आहे आणि ते झिजतं सुद्धा बरं का. इतर लाकूड आपण जर सहाणेवर घासलं तर ते झिजत नाही, पण चंदन हे झिजतं. आपण स्वतः कमी कमी होत जातं, पण दुसऱ्याला सुगंध देतो, दुसऱ्याला शीतलता देतो. म्हणून आपलं जीवन सुद्धा असं असायला पाहिजे. स्वामी विवेकानंद तर एका ठिकाणी असं म्हणतात की मी आजपर्यंत असं एकही कर्म माझ्या स्वतःसाठी केलं नाहीये. तुम्ही आम्ही आपल्यासाठीच सगळं करत असतो, हो की नाही? पण जी सुजन असतात ते सतत स्वार्थ त्यागत असतात आणि आपल्या पुढे काय आदर्श ठेवतात? बल धैर्य हेच आदर्श ठेवतात. कारण स्वार्थ त्याग करण्यासाठी मनशक्ती असायला लागते. साधी सुधी गोष्ट नाही. अहो, छोटं मूल सुद्धा हातातली नोट सोडतं का हो दिलेली? नाही सोडत. हे माझं खेळणं आहे, हा माझा खाऊ आहे, माझं चॉकलेट आहे. तसंच मोठेपणी असतं. ही माझी साडी. अहो, एखाद वेळे जर कोणी विचारलं हा दागिना मी घालू का, तर पटकन आपण हो म्हणतो का? इथे खरं म्हणजे त्याग सुद्धा करायचा नाहीये, काही काळापुरतं द्यायचंय, पण तरी सुद्धा सर्वसामान्यांना ते जमत नाही. म्हणून इथे त्याग करायला सांगितलंय. त्याग, स्वार्थ त्याग केल्याशिवाय खरा त्याग घडत नाही. बघा, आपण दिवा जर आपण घेतला तर दिव्यातली वात स्वतः जळते आणि आपल्याला ती उजेड देत असतो दिवा. म्हणजे तिळतिळ तिळतिळ ती वात जळत असते आणि आपल्याला उजेड देते. असं ती आपल्यासाठी झिजते. असं चंदनासारखं तुम्ही झिजा, असं आपल्याला समर्थ सांगतायत. मग हे त्याग सुद्धा 3 प्रकारचे गीतेमध्ये सांगितलेले आहेत. कोणते? तर सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग. आता आधी आपण तामस बघूया. तामस म्हणजे आपल्याला नकोय ना, मग देऊन टाका, ही जी भावना त्यागामध्ये असते त्याला तामस त्याग असं म्हणतात. म्हणजे पुरंदरदासांनी बघा, जे तेव्हा भक्ती मार्गात नव्हते त्यावेळेची गोष्ट की 6 महिने भगवंत ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्यांच्या पेढीवर येत होते आणि 6 महिन्यांनी त्यांनी माळ्यावरनं एक पिशवी काढली, 2 थैल्या काढल्या आणि त्याच्यात सगळी झिजवट न चालणारी नाणी होती आणि तरी सुद्धा
2 थैल्या भरून होती तरी ते काय सांगतायत, ह्यातलं 1 नाणं घ्या. म्हणजे ह्याचाच असे मीरा जावा म्हणून 6 महिन्यांनी त्यांनी एक झिजवट नाणं भगवंताला, म्हणजे त्या ब्राह्मण रूपी भगवंताला दिलं. म्हणजे आपण सुद्धा नको असलेलं आपण देऊन टाकतो. त्याला तामस त्याग असं म्हटलं जातं. राजस त्याग म्हणजे अपेक्षेने जो त्याग केला जातो त्याला राजस त्याग असं म्हटलं जातं. उदाहरण बघूया. आता सध्या श्रावण महिना चालू आहे. शुक्रवारच्या आपण सवासणी वगैरे घालतो. मग आपण समजा एखाद्या आपल्या मैत्रिणीला ओटी भरताना साडी वगैरे अशी दिली, पण आपल्या मनात काय असतं, मी हिला यंदा साडी दिली, पुढच्या वर्षी जर हिनी मला बोलवलं सवासणी म्हणून तर हिनी पण मला साडी दिली पाहिजे, अशी जी अपेक्षा, याला त्याग म्हणतात. पण तो कसा आहे, राजस आहे. अपेक्षा रहित त्याग जो असेल तरच तो त्याग सात्विक त्याग म्हटलं जातं. मग सगळ्या संतांनी हा सात्विक त्याग आपल्याला केलेला दिसतो. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला प्रसंग की गीतामाईंना ते काशी यात्रेला घेऊन चालले होते. आता पूर्वीच्या काळाप्रमाणे गीतामाई सगळ्यांना सांगतायत की जरा आमच्या घराकडे लक्ष ठेवा. अहो तो काळ असा होता की शेजार धर्म पाळला जात असे. म्हणून गीतामाईंनी सांगितलंय आम्ही येईपर्यंत आमच्या घराकडे लक्ष ठेवा. पण आमच्या महाराजांच्या मनात काय आलं, ही काशी यात्रेला जाते आणि हिचं मन संसारात कशाला लिप्त, विषयात कशाला लिप्त व्हायला हवंय. म्हणून त्यांनी गुरुजींना बोलवलंय आणि घरावरती उदक सोडलंय आणि गावातल्या लोकांना सांगितलंय की ज्याला जी गोष्ट हवी असेल ती त्यांनी घेऊन जा. अहो 15 मिनिटांमध्ये घर धुतल्यासारखं स्वच्छ झालं. हा सात्विक त्याग, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ महाराजांचा नव्हता. म्हणून आपण कुठला त्याग करतोय हे आपलं आपण बघायचंय. एखादी गोष्ट दिल्यानंतर, त्याग झाल्यानंतर आपण ती लक्षात ठेवता कामा नये. किंवा बघा, कोणी आपलं आवडतं मनुष्य जवळचं गेलं की आपण 1 वर्षभर त्यांना आवडणारी गोष्ट ही त्यागतो, सोडतो. पण तुम्हाला असं एक उदाहरण सांगते की माझी एक बहिणी आहे आणि तिच्या भावाला खूप श्रीखंड आवडायचं, पण तो गेल्यानंतर तिने श्रीखंड आयुष्यभर सोडलंय. हा त्याग आहे. आणि स्वतःला आवडणारी गोष्ट सोडली हे सुद्धा महत्वाचं आहे की मला कारल्याची भाजी आवडत नाही म्हणून मी काशीला त्याग करतो कारल्याचा, असं करायचं नाही. हा तामस त्याग होईल. पण एखादी गोष्ट आपण कायम सोडणं, त्याच्यावर पाणी सोडणं, तुलसी पत्र ठेवणं, ह्याला त्याग असं म्हणतात. पण त्याग आणि संन्यास ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे बरं का. मग संन्यास कशाला म्हणायचं तर सम्यक न्यास म्हणजे त्याला संन्यास असं म्हणतात. मग एखादी गोष्ट, एक गृहस्थ होते आणि आता मला संसाराचा वीट आलाय, मी संन्यास घेतो आणि जंगलात जातो. आता जंगलात गेले, झोपडी बांधली. आता त्या झोपडीमध्ये काय झालं, उंदीर त्रास द्यायला लागले. मग उंदराला मारण्यासाठी मांजर पाळली. मांजर तिथे उंदीर खायला आली, म्हणजे तिचं पोटा पाण्याचं काहीतरी बघायला पाहिजे. मग तिला दूध पाहिजे म्हणून गाय पाळली. मग गाईला पाळायचं म्हणून, तिला जगवायचं म्हणून चारा आला. असं करता करता अहो जे घरी होतं तेच दारी केलं. मग संन्यास कशासाठी घ्यायचा. म्हणून त्याग करायचा आहे तो मनापासनं अपेक्षी रहित असा करायचा आहे. आणि असा त्याग केला तर तो चंदनासारखा होतो आणि त्यामुळे आपली कीर्ती ही दिगंत होते. आणि त्यामुळेच समर्थ असं म्हणतायत की निववितो जना. निवणे म्हणजे काय हो, शांत होणे. आज आपल्या जीवनात शांती नाहीये. म्हणून संतांच्याकडे गेलं की आपल्याला शांती मिळते की नाही, कारण निववितो जना. अहो आपलं कुठलीच गोष्ट लोकांना शांत करणारी नाहीये. आपलं बोलणं आहे का हो शांत करणार. म्हणजे
माऊली सांगते त्याप्रमाणे आपण मृदू एखाद वेळ बोलू शकतो, मवाळ बोलू शकतो, पण समोरच्याचं मन त्यांनी शांत होईल का हे आपण बघायला पाहिजे. म्हणून संतांकडे आपण गेल्यानंतर मात्र आपलं मन हे शांत होतं. म्हणून निवविती जना, म्हणून आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्याग करा. पण हा त्याग कोणासाठी करायचा आहे, कशासाठी करायचा आहे? तर कीर्ती मिळवण्यासाठी. पण कोणासाठी करायचा? तर कोणासाठी करायचा आहे? तर आपण देशासाठी त्याग करू शकतो, समाजासाठी करू शकतो, परमार्थासाठी करू शकतो, आई वडिलांसाठी करू शकतो. अहो, आई वडील तर आपल्या मुलांसाठी किती त्याग करतात, पण मुलं करतात का आई वडिलांसाठी? हा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला एखाद वेळा बाहेर जाता येणार नाही कारण आई वडील आजारी आहेत, म्हणून आपण त्या ट्रिपवर, सहलीवर पाणी सोडतो का? हा त्याग आई वडिलांसाठी पण आपण करू शकतो, कारण त्यांची तब्येत ही त्यावेळी महत्वाची असते. म्हणून चंदनाप्रमाणे त्याग करायचंय, म्हणजेच आपण दुसऱ्यासाठी झिजायचंय, त्यांच्या मनाला शीतलता द्यायची आणि तेवढीच सुगंध सुद्धा आपल्याला द्यायचंय. म्हणून आपण नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे. मग हे सत्कर्म करायचंय ते कसं करायचंय? तर एका अभंगामध्ये असं म्हटलंय, सत्कर्म जागरी देह जागवारे, सत्कर्म जागरी देह जागवारे, देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य वागवारे, देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य वागवारे, सत्कर्म जागरी देह जागवारे, सत्कर्म जागरी देह जागवारे, देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य वागवारे, देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य वागवारे, दास्य वागवारे, दास्य वागवारे, सत्कर्म जागरी देह जागवारे, देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य वागवारे. देवासाठी आपण त्याग करायचे. आपल्याला विषय सतत आवडत असतात, मग ह्या विषयांचा त्याग आपण देवासाठी करू शकतो का? करायला यायला पाहिजे. त्यानंतर ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नाही बरं, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हटलं जातं. अशा ब्राह्मणांसाठी आपण त्याग करायचंय. गुरु, गुरुसाठी आपण त्याग करायचंय. आणि प्राज्ञ म्हणजे विद्वानांसाठी आपण त्याग करायचंय. मग हा त्याग करताना देवासाठी आपण परमार्थात आपण जातो, देवासाठी त्याग करायचंय. मग विद्वानांसाठी म्हणजे आत्ताच्या अगदी काळात, आत्ता जून महिना जुलै महिना असे असतात की मोठ्या मोठ्या 10वी 12वीचे हे रिझल्ट लागलेले असतात आणि पेपरामध्ये आपल्याला येतं की ह्यांच्या पंखांना बळ द्या. आता बळ द्यायचंय ते कशाचं? धनरूपी द्यायचंय. मग इथे ती मुलं जी हुशार आहेत पण केवळ पैसा नाही म्हणून शिक्षण अडतंय, इथे आपण तिथे आपल्यातला काही भाग त्यांना देऊ शकतो की नाही? हा प्राज्ञांसाठी आत्ता केलेला त्याग होऊ शकतो. म्हणून सत्कर्म करा. कुठे आपल्याला त्याग करता येईल ते बघा. आणि असा त्याग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आमच्या राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय संचालिका वंदनीय ताई आपटे, त्यांनी आपलं जीवन हे चंदनापरी झिजवलेलं आयुष्यभर, कोणाला दुखवलं नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला मन दुखवलं नाही, अशा त्या होत्या. म्हणून चंदनापरी झिजलेल्या अशा वंदनीय ताई, अशा आमच्या ताई होत्या. म्हणजे एकदा ट्रेनमध्ये त्या जात होत्या आणि त्यांच्या बरोबर जी मुलगी होती ना, ती ताईंना जाग नको यायला, कारण काय होतंय, खिडकीतून वारं येत होतं आणि ते वारं ताईंना लागेल म्हणून ही मुलगी तिथे बसली, तिथे झोपली. पण
हे ताईंच्या जेव्हा लक्षात आलं आणि त्या वाऱ्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी थंडी परसं झालं, ताप भरून आला, पण त्यावेळेला तिची सेवा एखाद्या आईसारखी ताईंनी केली. म्हणजेच आपण ज्या कामासाठी आलोय त्याच्यात तिने आपल्याला तिने जो त्याग केलाय तो त्याग त्यांनी जाणलाय आणि ही त्यांची वृत्तीच होती, त्यांचा स्वभावच होता. अशा वंदनीय ताई चंदनाप्रमाणे झिजल्या. खरोखरच त्यांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपण आश्चर्यचकित होतो. म्हणून त्यागिता हा देह म्हणजे इतकी वर्ष झाली तरी ताईंच्या आठवणी निघतात. त्या आपण का काढतो? कारण त्यांची कीर्ती ही चिरकाल टिकणारी आहे. म्हणून हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतायत. त्यागिता देह जड भाग जाऊ, त्यागिता देह जड भाग जाऊ, कीर्ती मागे राहो चिरकाल, कीर्ती मागे राहो चिरकाल. त्यागिता देह जड भाग जाऊ, सज्जना बामना हेची धरी क्रिया, सज्जना बामना हेची धरी क्रिया, नको भलतिया छंदा लागू, नको भलतिया छंदा लागू. त्यागिता देह जड भाग जाऊ, त्यागिता देह जड भाग जाऊ. स्वयेची जुनिया निवविते जना, तया तू चंदना बरवी गोडी, तया तू चंदना बरवी गोडी. त्यागिता देह जड भाग जाऊ, देह जिजवावा सज्जना कारणे, देह जिजवावा सज्जना कारणे, धन्य तरी जिणे दास म्हणे, धन्य तरी जिणे दास म्हणे, धन्य तरी जिणे दास म्हणे, धन्य तरी जिणे दास म्हणे. त्यागिता देह जड भाग जाऊ, त्यागिता देह जड भाग जाऊ, जड भाग जाऊ, जड भाग जाऊ. एकदा कीर्तन परंपरेप्रमाणे भजन करूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा, 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 करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. सीताकांत स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया.
पश्चिम सागर उसळे जेथे, पश्चिम सागर उसळे जेथे, वसले तीर्थ प्रभास हो, वसले तीर्थ प्रभास। सोमनाथ सौराष्ट्री सन्निध, सोमनाथ सौराष्ट्री सन्निध, सोमनाथ सौराष्ट्री सन्निध, सुखवी भक्त जनास हो, सुखवी भक्त जनास। प्रभास क्षेत्राजवळ जिथे सोरटी सोमनाथ येऊन राहिले तो कथाभाग आपल्याला ऐकायचे आणि आजही ते भक्तजनांवर कृपा करतात। हा कथाभाग आपण आज ऐकायचे। प्रभास तीर्थाजवळ आपल्याला सोरटी सोमनाथाचे सर्व भक्त तिथे नेहमी दर्शनाला येतात। तिथे एक खंबायतचा राजा राज्य करीत होता, यवन होता आणि त्याचे अनेक मांडलिक राजे होते। पण त्या मांडलिक राजे मात्र अतिशय आपल्या प्रजेवरती प्रेम करत होता। त्यातलाच एक राजा नृपती करीत तेथे राज्य हे राहुनी दक्ष, यमन नृपवरा तो जरी मांडलिक, नियत कर धनी धना दे तुष्टवी राव त्याते, विहित हि निज धर्मा पाळितो स्वप्रजेते। योग्य वेळी योग्य कर द्यावा, आपल्या प्रजेचं पुत्रवत संरक्षण करावं, असा हा दिनक्रम या राजाचा चाललेला होता। राणी ही खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी होती। संसाराची दोन्ही चाक बरोबर असली ना की संसाराचा गाडा हा अत्यंत चांगला चालतो। यांना एक लावण्यवती अशी एक मुलगी होती आणि लावण्य आणि गुण हे दोन्ही एके ठिकाणी क्वचितच दिसतात। पण ही मुलगी मात्र कशी होती हो? एक गुणशाली त्यास असे बाला, एक गुणशाली त्यास असे बाला, नाम बीनल सुकुमार गरी मृणाला, नाम बीनल सुकुमार गरी मृणाला, रूप लावण्ये लाजवी रतीला, रूप लावण्ये लाजवी रतीला, दक्ष कन्ये समद्यात से शिवाला, दक्ष कन्ये समद्यात से शिवाला। अत्यंत गुणशाली अशी एक मुलगी या राजा राणीला होती आणि तिचं नाव होतं मीनल। अत्यंत रूप लावण्य, मुळात सुंदर आणि आता ती तारुण्यामध्ये आली आहे, उपवर झाली आहे आणि खरोखरच रतीला लाज वाटावं तिच्याकडे बघताना असं तिच्याकडे लावण्य। आणि तिचा अजून एक गुण होता आणि तो म्हणजे दक्ष कन्या जशी शिवाला भजत होती तशी ही सुद्धा मीनल अत्यंत शिवभक्त होती। सोरटी सोमनाथ हे तिचं दैवत होतं आणि 8 वर्षा भवेत कन्या, अहो 8 वर्षाची मुलगी झाली की पित्याच्या मनाला घोर लागायला लागतो की हिला कुठला उपवर शोधून आणू, आणि त्या चिंतेमध्ये राजा होता। आणि जसं आपण पूर्वरंगात बघितलं की कीर्तीचा परिमल हा दूरवर जाऊन पोचतो, तसा हिच्या गुणांचा, कीर्तीचा, रूपाचा असा हा गंध परिमल जो होता तो तिच्या लावण्याची जी कीर्ती होती ती त्या बादशहाच्या कानी पडली। जो खंबायतचा यवन राजा होता त्याच्या कानी पडली आणि ती त्यांनी ऐकली आणि त्याची यवन वृत्ती जागी झाली। आपल्या सहजाद्याला हीच सून करून घ्यावी असा मनात विचार त्याच्या आलाय। आणि नुसता विचार नाही बरं, अहो दूताबरोबर खलिता पाठवलाय की स्वदुहिता आम्हाला द्या, अगर युद्धास सज्ज व्हा। खंबायतचा यमन बादशहा घातकी अविचारी,
खंबायत सायवन बादशाह घातकी चारी शहजाद्यास चाल करून ये स्वार्थ भरून अंतरी शहजाद्यास स्वार करून ये चाल करून ये स्वार्थ धरून अंतरी वदेहिता स्वस्व दुहिता अर्पण आम्हाते वदेहिता स्व करा सदुहिता अर्पण आम्हाते उपकारक होईल तो जोडील अन्याशी नाते अपकारक होईल ते जोडील अन्याशी नाते असा निरोप पाठवलाय. नवे नवे चाल करून आलाय आणि आपली कन्या आम्हाला द्या. जर तिचं नातं तुम्ही दुसऱ्याशी जोडलं तर तुम्हाला ते अपकारक होईल असा विचार त्यांनी पाठवलाय. पण राजा सुद्धा हा विचार करून काय करतात, तिच्या राजाच्या मनात असा विचार येतोय. विचार पडला करता विचार पडला कसा पोटचा गोळा तोडावा चुकवावे काया काय उपाये घावा चुकवावे काया काय उपाये शत्रूच्या घावा. राजाला विचार पडलाय की पोटचा गोळा यवन राजाला द्यायचा. हा घाव शत्रूचा आहे, तो कसा बरं आपण त्याच्यावर काय उपाय करावा. आणि हा राजा आपल्या महालामध्ये येरझारा घालतोय, विचार करतोय, चिंता करतोय की काय बरं आपल्या देशावरती आपल्या राज्यावरती जे संकट आलंय ते कसं परत करावं. आणि ही आपल्या वडिलांची स्थिती ती मुलगी बघतीये, मीनल बघतीये, जवळ येतेय. बाबा कुठल्या चिंतेत आहात का? आज तुमचं मन अस्वस्थ दिसतंय. काय चिंता आहे, काय संकट आहे, कोणत्या काळजीत आहे असं ती अगदी प्रेमभराने विचारते. आणि शेवटी राजाचा नाईलाज होतोय आणि राजा सांगतोय की असा असा आपल्या बादशहाकडून खलिता आलाय आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून हवी आहे, नाहीतर युद्धाला तयार राहा. आता ती मुलगी क्षणभर विचार करते आणि ठामपणाने एक निर्णय आपल्या पित्याला सांगते. काय निर्णय सांगते हो? मी सज्ज विवाहाला अर्पा माते अर्पा नृपास यवनाते. मी सज्ज विवाहाला अर्पा माते अर्पा नृपास यवनाते. कष्टी अंतरी नच भार कष्टी अंतरी नच भार ताता कर्तव्य श्रेष्ठ सुजनाते. तात मी एक सांगू, मी त्या यवन राजपुत्राशी विवाह करण्यासाठी तयार आहे. मी त्याला मला द्या आणि मनात अजिबात कष्टी होऊ नका. का तर कर्तव्य हे सुजनाला श्रेष्ठ आहे. आपल्या राज्याची घडी जर विस्कटायला नको असेल, आपल्या राज्याला जर हानी व्हायला नको असेल तर मी एकटी हा त्याग करते, म्हणजे आपलं राज्य हे सुरक्षित राहील. राजाला मनापासून अभिमान मनात तिच्याबद्दल आलाय, पण एकीकडे मन सांगते अरे पोटचा गोळा यवनाकडे कसा द्यायचा. आणि म्हणून राजा मायेने तिला जवळ घेतोय, पाठीवरनं हात फिरवतोय आणि म्हणतोय करू नको साहस असले मुनी करू नको साहस असले मुनी. व्यर्थ करीशी का हानी अपुरी व्यर्थ करीशी का हानी अपुरी. अभिमानाने कुणी करू नको साहस
साहस असले मुली करू नको साहस असले मुली अंगीकारच्या करुणी करांचा अंगीकारच्या करुणी करांचा कवटाळीसी का पाशयमाचा कवटाळीसी का पाशयमाचा इहलौकिक संसार सुखाचा इहलौकिक संसार सुखाचा कादेशी गे बळी करू नको साहस असले मुली करू नको साहस असले मुली बाळ, असं तू वेडं साहस करू नकोस. तुझ्या अशा आकांक्षांचा का बळी देतेस? अगं, त्या यवनाच्या हातात कर देणं, हात देणं, त्याच्याशी विवाह करणं म्हणजे यमपाश आपल्या गळ्यात घालून घेणं आहे. इहलौकिक तुझी सुद्धा काहीतरी स्वप्न असतील, संसाराबद्दल तुझी स्वप्न असतील, त्या सगळ्यांचा तू का बळी देतेस? तेव्हा ती वडिलांची समजूत घालते आणि म्हणते की चित्त स्थिर असू दे, व्हावयाचे ते न कधी न टळे. अहो, टाळायला गेलंय आणि होणारी गोष्ट कधी टळले का? मग त्याच्यापेक्षा मी एकटी त्याग करते आणि तुम्ही त्याला निरोप धाडा की मी विवाहाला तयार आहे. पण विवाहाला तयार आहे हे जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा माझ्या 2 अटी ह्या सुद्धा त्याला कळवा. राजा तिच्याकडे बघतोय आणि विचारतोय, बाळ, काय तुझ्या अटी आहेत? तेव्हा ती म्हणते, धर्मांतर करणार नाही जाण, धर्मांतर करणार नाही जाण, सोडिना तसे शिवार्चन, जरी मानील तो सुलतान, सून होईन तयाची. राजाला ती सांगते की तुम्ही खलिता जेव्हा त्यांना पाठवाल तेव्हा असं सांगा की मी धर्मांतरण करणार नाही, मी हिंदूची मुसलमान होणार नाही आणि माझं जो शिव अर्चन जे शिवपूजन आहे ते मी कधी थांबवणार नाही. हे जर तुम्हाला मान्य असेल तर मी आपली सून होण्यासाठी तयार आहे, असा निरोप त्यांना पाठवा. पुन्हा राजा तिला सांगतोय, बाळ, हे साहस करू नकोस, ऐक माझं. अगं, माझा पोटचा गोळा आहेस तू, तुझ्या नशिबात पुढे काय लिहिलंय हे मला आत्ताच दिसतंय, म्हणून तू असं साहस करू नकोस. अगं, साहस वेगळं आणि धाडस वेगळं. साहस हे अविचाराने केलं जातं आणि धाडस हे विचारपूर्वक केलं जातं, म्हणून तू असं करू नकोस. पुढे काय परिणाम त्याचे आहेत ते मी जाणतो. तेव्हा ती मुलगी ठामपणे सांगतेय की मी माझ्या राज्यासाठी हा त्याग करणार आहे. त्यागिता हा देह जड भाग जावो, माझ्या एकटीचं काय व्हायचं असेल ते होऊ दे. आणि राजांनी खलिता पाठवलं, आपल्या मुलीच्या 2 अटी मान्य केले, त्यांनी पाठवले आणि बादशाहला असं झालं, 2 बोट स्वर्ग उरलाय. एवढी सुलक्षणी मुलगी आपल्याला सून म्हणून मिळते आणि लवाजमा घेऊन ह्या राजाच्या वेशीपर्यंत हा येतोय. आता अनेक असं द्रव्य त्याच्याकडे होतं, बादशाहच होता तो. खूप मोठा लवाजमा, मोठं वराड घेऊन ते आलेत, वेशीपाशी आले. वेशीवरती सीमांत पूजन झालंय आणि सीमांत पूजन झाल्यानंतर वांगनिश्चय झालाय. पण राजाने असं ठरवलं, बादशाहानी, की वांगनिश्चय आत्ता करूया, सीमांत पूजन आत्ता झालं तरी विवाह मात्र आमच्या सहजाद्याचा आमच्या इथेच व्हायला पाहिजे. आता मांडलिक राजाला हे मान्य करावं लागलं. आता त्याच मंदिरामध्ये ही निघण्यासाठी म्हणून
भगवंताचा निरोप घेण्यासाठी जाते आणि ती त्याची प्रार्थना करते. कोण दया करणार शंकरा, कोण दया करणार, कोण दया करणार शंकरा, कोण दया करणार. भवभयहारक नाम तुझे, भवभयहारक नाम तुझे, देवा मी स्मरणार, देवा मी स्मरणार शंकरा, कोण दया करणार शंकरा, कोण दया करणार. तव चरणाचा आश्रय करुनी, तव चरणाचा आश्रय करुनी, भवसागर तरणार हा, भवसागर तरणार शंकरा, कोण दया करणार शंकरा, कोण दया करणार. चोरटी सोमनाथाच्या दर्शनाला गेली आणि साकडं घातलंय की तुझ्या वाचून कोण दया करणार. तुझं नाम हे भवभयहारक आहे, त्यामुळे मी तुझंच नामस्मरण करणार. मुखामध्ये सतत ती पूजन करताना अहोरात्र जाता येता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप तिच्या मुखामध्ये असायचा की तुझ्या चरणांचा मी आश्रय घेतलाय, आता तारायचं हे तुझ्या हातात आहे. बरं, मी तर आता चालली आणि तुझ्या वाचून मला कोण तारणार, म्हणून शंकराच्या पिंडीला मिठी घातली, आलिंगन दिले आणि तिच्या भक्तीने भगवंत तिथे प्रकट झाले आणि सांगतायत, बाळ उठ, मी तुझ्या पाठीशी आहे, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबर येणार आहे. आता असं म्हटल्यानंतर मीनलला अत्यंत आनंद झालाय, पण शाशंक आपलं मन असतं ना. देव येणार म्हणजे भगवंत म्हणतायत, मी तुझ्या मागणं येतोय, फक्त तू मागे वळून बघू नकोस. आता असं सांगितलंय आणि देवळातनही मीनल बाहेर पडली आहे आणि मेण्यामध्ये बसली. मेण्याचे पडदे लावले गेले आणि मेणा पुढे चालायला लागलाय. आता मागणं शंकरांनी जसं वचन दिलंय तसं वचन ते पूर्ण करतायत. बरं, ती मागणं शंकराची पिंडी येते. काही काळ थोडस अंतर गेलंय आणि मीनलच्या मनात आलंय, खरंच भगवान माझ्या बरोबर येत असतील का. आणि क्षणभर विसरून गेले की मागे बघू नकोस. मेण्याचे पडदे उघडले आणि मान डोकावून मागे बघतीये आणि भगवंत दिसतायत. आणि मग तिला आठवतंय, अरे भगवंतानी आपल्याला सांगितलं होतं की मागे बघू नकोस. पुन्हा पडदे लावून घेतले. मेणा पुढे चाललाय, पण थोड्या वेळाने परत शंका आली आहे, आपण मागे बघितलंय, भगवंत नक्की येत आहेत ना, म्हणून मागे बघतीये. पण जिथे तिने मागे बघितलं होतं तिथेच ती पिंड थांबली, म्हणून मेणा मागे निघालाय. भगवंताची क्षमा मागतीये आणि ओक्साबोक्षी रडायला लागली की भगवंता, मी तुला सांगितलं पण मी मागे बघू शकली, मागे बघू नको हे विसरली. आणि खरोखरच मंडळी इथे काय झालं, झाली शिवस्वरूपा, झाली शिवस्वरूपा, मंदिर बनले सुवर्णमय साचे. अहो तिथल्या तिथे तिची प्राणज्योत या शंकराच्या मध्ये पिंडीच्या मध्ये विलीन झाली.
झाली शिवस्वरूपा मंदिर बनले सुवर्णमय साचे ज्योतिर्मय शिव नांदे ज्योतिर्मय शिव नांदे हा छेला सोमनाथ या नामी ज्योतिर्मय शिव नांदे हा छेला सोमनाथ या नामी तिथल्या तिथे मीनलचे प्राणज्योत या शंकराच्या मध्ये गेली, विलीन झाली. प्रत्यक्ष मीनल शिवस्वरूप झाले आणि त्या पिंडीच्या भोवती सुवर्ण मंदिर तिथे प्रकट झाले. खरोखरच ह्या मंदिराला छेला सोमनाथ असं नाव पडले. मग छेला म्हणजे काय हो? तर छेला म्हणजे छोट्या स्वरूपात भगवंत पिंडीच्या रूपाने तिच्या मागे येत होता आणि म्हणून सोरटी सोमनाथाचंच रूप पण छोटं स्वरूप म्हणून याला छेला सोमनाथ असं म्हटलं जातं. आणि प्रत्यक्ष सोरटी सोमनाथापासून हे अगदी थोड्या अंतरावर आहे. आणि असं सांगितलं जातं की सोरटी सोमनाथाचं दर्शन घेतलं पण त्यानंतर जर तुम्ही छेला सोमनाथाचं दर्शन घेतलं तरच तुमची सोरटी सोमनाथाची यात्रा ही संपूर्ण होते. मंडळी, ही सत्य कथा आहे. आजही तिथे हे मंदिर आहे. जेव्हा तुम्ही सोरटी सोमनाथाचं दर्शन घ्यायला जाल तेव्हा या छेला सोमनाथाचं दर्शन मात्र घ्यायला विसरू नका, कारण तुमची यात्रा सुद्धा पूर्ण व्हायला पाहिजे. मग जसं ह्या मीनलनी आपल्या राष्ट्रासाठी देहत्याग केला, आपल्या राष्ट्रासाठी ती यवनाशी विवाह करण्यासाठी निघाली, पण इतका तिने देह आपल्या राष्ट्रासाठी दिला की तिची कीर्ती आजही दिगंत आहे. आज छेला सोमनाथ ह्या तिच्या त्यागाचंच स्वरूप आहे. म्हणून जे मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात की त्यागिता हा देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाल. अशी कीर्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला त्याग करायला पाहिजे. आपलं आचरण, आपलं चारित्र्य हे अतिशय जर चांगलं असेल तर आपल्या मागे सुद्धा आपली कीर्ती राहील. म्हणून हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. त्यागिता हा देह जड भाग जावो, त्यागिता हा देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाल, कीर्ती मागे राहो चिरकाल. त्यागिता हा देह कीर्ती जड भाग जावो, देह झिजवावा सज्जना कारणे, देह झिजवावा सज्जना कारणे, धन्य तरी घेणे दास म्हणे, धन्य तरी घेणे दास म्हणे. त्यागिता देह जड भाग जावो, त्यागिता देह, त्यागिता देह, त्यागिता देह जड भाग जावो, जड भाग जावो, जड भाग जावो. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागूया. एक मागणी मागाया आले दारी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे स्मरण्याला शांती देही चित्ताला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता मजला. नाम तुझे हे गायाला सुंदर वाणी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. रूप मनोहर बघण्याला दृष्टी देही नयनाला, श्री भगवंता दे मजला,
श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे ऐकाया नाद देतो श्रवणाला. श्री भगवंता दे मजला. श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे सांगाया स्फूर्ती शक्ती दे मजला. श्री भगवंता दे मजला. श्री भगवंता दे मजला. दीनही दुबळा कोणी दिसता उदार करतो करण्याला. सद्बुद्धी ती दे मजला. श्री भगवंता दे मजला. श्री भगवंता हेच मागणे मागाया तुशाही आधी दे तुझला. श्री भगवंता दे मजला. श्री भगवंता दे मजला. हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा. युगे 28 विटेवरी उभा वा